जाऊयात पुण्यामध्ये. तिथे पुण्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव, धुळे, नाशिकला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे. दरम्यान पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. पुणेसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे पुढचा पावसाचा अंदाज कसा असणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत. काल विदर्भ आणि ॲडजॉइनिंग रिजनवर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते डिप्रेशन आहे आणि त्या डिप्रेशन टिल्टिंग साऊथवर्ड आहे आणि यामुळं मराठवाडा, मध्य महाराष्ट्रमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. विदर्भामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे. आता जर बघितलं आपण तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार येथे ऑरेंज अलर्ट आहे. धुळे, जळगाव, नाशिकचे घाटमाथे आणि नाशिक पूर्ण डिस्ट्रिक्ट यांसाठी रेड अलर्ट आहे. पुण्याच्या घाटमाथ्यांना, साताऱ्याच्या घाटमाथ्यांना रेड अलर्ट आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, ठाणे त्याचबरोबर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपण येलो अलर्ट बघतोय आणि विदर्भात जर बघितलं तर वादळी पावसासाठी येलो अलर्ट आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.